फुलंब्री तालुक्यातील सावंगी परिसरात समृद्धी महामार्गाच्या परिसरामध्ये फुलंब्री पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश तस्करीचा प्रकार रविवारी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आणला आहे। सिन्नर येथून 5 पिकअप वाहनांमध्ये दाटीवाटीने भरून नेले जात असलेले 20 गोवंशीय जातीचे बैल फुलंब्री पोलिसांनी अडवले। वाहन चालकांकडे बैल वाहतुकीचे कोणतेही वैध दाखले मागितले असता ते सादर करण्यात अपयशी ठरले। समृद्धी महामार्गावरून सिन्नर नाशिक येथून बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती काही तरुणांना मिळाली होती। त्यांनी तात्काळ फुलंब्री पोलिसांनी याबाबत माहिती दिली। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सावंगी परिसरात सापळा रचून 5ही पिकअप वाहने अडवली। तपासणी दरम्यान बैल दाटीवाटीने अमानवी पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले। प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच गोवंश कत्तलीसाठी वाहतूक केल्याचा संशय लक्षात घेता पोलिसांनी 20 बैल ताब्यात घेऊन चिकलठाणा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या पाठवले। जप्त करण्यात आलेल्या बैलांची अंदाजे किंमत 2.25 लाख रुपये असून 5 पिकअप वाहनांची किंमत सुमारे 15 लाख रुपये। अशा प्रकारे एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल फुलंब्री पोलिसांनी जप्त केलाय। सदर वाहनांचे चालक आणि मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। आरोपींची नावे उशिरापर्यंत निष्पन्न झाली नव्हती। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गोवंश तस्करीच्या या साखळीचा अधिक तपास केला जातोय। महावीर जायस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।